मुंबईतील शिवडी परिसरात टँकर चालकांचं आंदोलन सुरू आहे। शिवडी परिसरात शेकडो टँकर चालक एकत्र आलेले आहेत। नव्या वाहन कायद्याला या ठिकाणी विरोध करण्यासाठी चालकांकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? काय नेमक्या मागण्या आहेत या चालकांच्या? निकिता, शिवडी परिसरामध्ये टँकर चालकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र हे आंदोलन आता संपलेलं आहे। पोलिसांनी त्यांची समजूत काढलेली आहे। मात्र या ठिकाणी संपाच्या दरम्यान जे टँकर पार्क करण्यात आलेले आहेत त्याची दृश्य आपण पाहतोय। संपाचा आज दुसरा दिवस आहे आणि टँकर चालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये संपावरती गेलेले आहेत। त्यांचे सगळे टँकर हे शिवडी परिसरामध्ये भारत पेट्रोलियमची जी कंपनी आहे त्या परिसरामध्ये पार्क केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी या कंपनीच्या चहूबाजूला शेकडो टँकर जे आहेत ते पार्क केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला सुद्धा दृश्य आपण पाहतोय। संपाचा दुसरा दिवस आहे आणि जी शिक्षेची तरतूद वाढवण्यात आलेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि टँकर चालकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारने विचार करावा, या मागणीसाठी हे संप करण्यात येतोय आणि सरकारसोबत सुद्धा चर्चा करण्याचे प्रयत्न या सगळ्या चालकांचे सुरू आहेत। मात्र दुसरीकडे संपाच्या दरम्यान आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, त्याची झळ ही देशभरामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळते आहे। मात्र हे सगळे टँकर आपण पाहतोय, खास करून पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणारे हे टँकर आहेत जे इथे पार्क करण्यात आलेले आहेत आणि संपादरम्यान एकही टँकर चालणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या टँकर चालकांनी घेतलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी जरी आता त्यांची समजूत काढलेली असली तरी मात्र हा संप किती दिवस चालतो आणि कशा पद्धतीनं हा संप मिटवला जातो किंवा याच्यावरती तोडगा काढला जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण आज दुसरा दिवस असल्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरती जे काही पेट्रोल डिझेल याचा तुटवडा निर्माण झालेला आहे। जर असाच संप सुरू राहिला किंवा हे टँकर जर द्राक्ष हल्ले नाहीत तर येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे या संपावरती तातडीनं तोडगा काढणं हे एक मोठं आव्हान जे आहे ते सरकारसमोर असणार आहे। मात्र या शिवडी परिसरामध्ये आपण पाहतोय की पेट्रोल आणि डिझेल भारत पेट्रोलियम गॅसचे हे सगळे टँकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पार्क केलेले आहेत आणि आता काय नेमकं यावर तोडगा काढण्यात येतो जाणून घेत राहणार आहोत। कृष्णा, तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद।